सर्वप्रथम नमस्कार दादा. नमस्कार दादा, आपल्या दावणीला खूप सारी बैल आहेत. भुंगा आता आलाय आणि या आदत वयातच त्यांनी नाव केलं आणि मिलिंद शेठचं नाव उंच शिखरावरती पोहोचवलं, याच्यात काही खोटं नाही. पण याआधी आपल्या दावणीला जपान सुद्धा होता आणि आता तेजा. जर बघितलं आजच्या मैदानात आपण भुंगाचं नाव सोडला होता, दिला होता, पण शर्यत जमली नाही. असे मोठमोठे बैल येतात मैदानात, बिनजोडच्या मोठमोठ्या शर्यती होत नाहीत. काय बोला दादा? सर्वप्रथम तर मी आयोजकांचं अभिनंदन करेल. सुंदर असं मैदान आयोजित केला होता. सर्व आपली अखिल भारतीय संघटनाची कमिटी त्यांचं पण अभिनंदन करतात. कारण की ज्या नियमाटी ज्या संघटनेने लागू केल्यात, बरेचसे म्हणजे सर्वच बैलगाडा मालक त्या नियमाटी पाळतात आणि त्या नियमाटींचा पुरेपूर असं त्याचा फायदाही घेतात. आता आपण जसं बघत आलो बिनजोडचं नाव, कधी कधी काय होतं, बिनजोड आता बरीचशी मैदान, आता 17 तारीख आपला वडकीचं मैदान आहे, त्याच्यानंतर 27 तारीख आपलं पुशेगावचं मैदान आहे. अशी नामांकित मैदान आहेत. मुंबईची बरीचशी असंख्य बैल त्या मैदानांना पळायला गेलेली आहेत. त्याच्यामुळे मुंबईला इथं बैल बिनजोडची जरा कमी असल्यामुळे जी नावं पडतात कुठे कुठे, आज बघा नौपाडा, आपले जासई नौपाडा या नावाने, जसा मेहरबान आहे कानासेटचा, त्यांच्यामध्येच आपल्या भुंगाचं नाव होतं दोन्ही साईडनी. ठीक आहे, संबंधामध्ये बरेच जण असल्यामुळे कोणी कोणी नाव फिरवलं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या मैदानामध्ये भुंगाचं माझं स्वतःचं नाव असेल, तर तेव्हा शर्ती होतील. 27 नंतर बरीचशी बैलं मुंबईला येतील आणि आपल्या प्रेक्षकांना चांगल्या चांगल्या लढती बघायला भेटतील मैत्रीपूर्ण. नक्कीच दादा, भुंगाची जरी शर्यत जमली नाही तरी तुमचा तेजा शर्यत जिंकून येतो प्रत्येक मैदानात. काय बोलल ते तेजा? आनंद आहे. माझी सर्व आमची मंडळी आहेत, आमचे जांभल्याची आमची मंडळी आहेत, परत आमची डॅमची आमची मंडळी आहेत. पंकज ड्रायव्हर झाला, बाबू ड्रायव्हर झाला, परत आमचा नामदेव झाला, परत आपला हेमंत झाला, शुभम झाला, जयेश झाला, आमचा गुंड्या झाला, खंड्या झाला. म्हणजे जेवढी आमची मंडळी आहेत त्या मंडळीला खुश करायसाठी आमचा तेजा आहेच. म्हणजे ते कधी नाराज होऊन, आमची जेवढी सावकर ग्रुपची, SB ग्रुपची, आमची समीर भोईर झाला, शैलेश भोईर, जेवढे ग्रुप मंडळी आमच्या, शेखर भोईर वगैरे, आमच्या मंडळीला कोण ना कोण असं खुश करूनच घरी पाठवतात. आमचा तेजा असो किंवा आमचा भुंगा असो, जेवढी पण आमची मंडळी आहेत ही बैलांवरती जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत. आमच्या बैलांना माहिती आहे का आमच्या मंडळीला नाराज करून पाठवू शकत नाही, म्हणून आमची बैल, आमचा वांगणीचा किरण शेलार आहे, आमच्या म्हणजे जीवाभावाचा मित्र आहे. त्याच्याच बरोबर त्याचा वासरू अर्जुन आहे, त्याच्याबरोबर आज तेजा पळाला. मागेही चांगली गाडी मारली होती, आजही परत त्याच गाडीने सुंदर अशी गाडी मारली. साईबाबाचा आणि आई गावदेवीचा आमच्यावरती आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे आमची बैल गुलालात राहतात. खूपदा अशा मैदान असं होतं, आपला भुंगा असतो पण शर्यत नाही होत, मग तेव्हा तुमच्या लोकांची प्रतिक्रिया येतात, काय शेठ तुमचा बैल कुठे एवढा फास्ट पळतो, आमच्या म्हणजे तडीच तोड बैल म्हणजे शर्यत होत नाही. कसं असतं बघा, बैलगाडी क्षेत्र आहे. कधी कमीपणा पण घ्यायला लागतो आणि कधी नावात पण खेळायला लागतो. आज मला असं वाटलं होतं का कुठेतरी माझ्या संबंधामधली नावं आहेत म्हणून मी कुठल्यावरती नाव फिरवलं नाही. कसं असतं, कुठं कुठं संबंध जपणं आणि संबंध ठेवणं ही बैलगाडी क्षेत्रातली परंपरा आहे आणि आपली जुनी लोक आहेत त्यांच्याकडून हे सगळं आपण शिकत आलोय. कारण की बैलगाडी संघटनेचे संबंध हे कुठे कधी कामा येतील हे सांगू शकत नाही आणि ते संबंध आम्ही बाबांची आमच्या शिकवण असल्यामुळे आम्ही हे संबंध जपायचा प्रयत्न करतो. नक्की दादा, आपल्या खिडकाली इथे मैदान झाला, तिथे माझ्या मनात कुठेतरी होता की घोडचा सर्जा जर बिनजोडचा मैदान खेळेल तर आपला मिलिंद शेठ पाटील दादा यांचा भुंगा असणार, आणि तसंच झालं. आणि ती जेव्हा मी गाडी बघितली की आतापर्यंत जोपर्यंत मी बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या स्पीडने कोणतीच गाडी मी धावताना बघितलं नाही. काय बोलल त्या स्पीड बद्दल? घोट गावाचं त्या बैलावरती आशीर्वाद आहे, संपूर्ण गावाचा, संपूर्ण त्या जगदीश शेठ यांचा संपूर्ण परिवाराचा आशीर्वाद आहे, त्यांच्या फॅन्सचा आशीर्वाद आहे. तसंच आमच्या भुंगावरती आमच्या पाटील कुटुंबाचा आशीर्वाद आहे, सर्व मित्रमंडळीचा आशीर्वाद, त्यांना मारणारा जो वर्ग आहे त्यांचा आशीर्वाद आहे. ते नेहमी ह्या बैलांसाठी प्रार्थना करत असतात का ह्या बैलांना इजा होऊ नये, ही बैल व्यवस्थित पळली पाहिजेत. आणि त्यांच्या फॅन्ससाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांचा जो मानणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी ही बैल पळत असतात. आणि आम्हाला अपेक्षित होतं का ही जेव्हा गाडी पळेल तेव्हा ज्या प्रेक्षकांना मनामध्ये जी त्यांची कानपून होती का ही गाडीला स्पीड किती लागेल आपण विचार पण करणार नाही, तशीच स्पीड लागली आणि त्यांनी दोघांनी दाखवून दिलं का आम्ही कुठे कमी नाहीत. आणि त्याच स्पीडनी दोघं पळाली आणि त्यांच्या प्रेमाखातीर ते पुढे पण पळत राहणार. मला तरी वाटतं ना, एक्सपेक्टेशन पेक्षा बाहेर स्पीड लावला त्यांनी. हे कसा
स्वतः मालक बोलण्यापेक्षा त्याला मानणारा नक्की. वर्ग आहे, यांच्या तोंडातून जे निघतंय त्याच्यामध्येच ऐकून आम्हाला समाधान वाटतं. नक्की. मला तर तिथे पंकज ड्रायव्हर, मी जाताना पण बरेचसे मला भुंगा फॅनचे जे लोक प्रेक्षक होते, आमच्या नंदीला मानणारे जे वर्ग आहे ते सगळे बोलत होते. पण जेव्हा मी पंकजकडे गेलो, पंकजला विचारलं पंकज काय आहे, तेव्हा मला पंकज बोलतो दादा मी डोळे बंद केले होते, मला काहीच दिसत नव्हता. म्हणजे पंकज बोलतो माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पळणारी गाडी मी हाकलली. पंकज बोललो याच्यानंतर पण जेव्हा ही मुंबईला गाडी पळेल तेव्हा तुलाच बसायचंय आणि त्यावेळेला डोळे बंद करू नको, नाही तर आमचे डोळे लोक बंद करतील. म्हणून पंकजला डोळे उघडे करून गाडी हाकल, म्हणजे लोकांना आणि बघणाऱ्या प्रेक्षकांना लढत बघायला भेटली पाहिजे. आज घाट सुद्धा भुंगाला मिस करत असेल, कारण जेव्हा मी या मैदानात आलो ना, मला तर याची विश्वासच नव्हता की तुम्ही आज या मैदानात आहात. आणि भरपूर बैलगाडा मालकांना विचारलं की आलेत का, नाही ते गेले, त्यांचं नियोजन आहे ना. आपला बॅनर सुद्धा पडला होता वडकीचा. विषय असा झाला, आजच आमचे फॅमिलीचे जे आमचं सगळं पूजापाठ करतात त्या घरी आले होते. बाबांचं आमचं वर्षश्राद्ध मला माहीत नव्हतं का तिथीप्रमाणे 17 तारीख डिक्लेअर झाली. तर त्याच्यामुळे आम्ही जाण्यासाठी पूर्ण हा विषय थांबवला, कारण की आम्ही हा जो शोक करतो आमच्या बाबांच्या नावासाठी करतो. आणि ही जी बैलं पळतात हे बाबांच्या नावाने आणि बाबांच्या आशीर्वादानेच पळतात. आणि त्यांच्या वर्षा सध्याच्या दिवशी बैल पळावं हे कुठंतरी आम्हाला, पाटील कुटुंबाला आणि माझा मोठा बंधू सुरेंद्र पाटील याला कुठंतरी आतमध्ये थोडी खंत वाटते. त्याच्यामुळे आम्ही हा नियोजन थांबवलं आणि नानांनाही फोन केला. आणि नानांचंही उत्तर तेच होतं का शेठ, आमच्या इकडे पण ज्या वेळेला घरातलं कुठलं वर्ष सध्या असतं त्यावेळेला कोणी बैल आपला नंदी पळवत नाही. म्हणून आम्ही तो विषय थांबवला. नानाला बोललो 18-19 तारीख होऊ द्या, तुमच्या घरी आम्ही बैल पाठवून देतो. 21 तारखेचा किंवा 27 तारखेचा तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा, जे तुमचं नियोजन असेल त्याच्यामध्ये आम्ही सहमताने सहभागी आहेत, एवढंच बोललो. नाना बोलतो जसं तुम्हाला जमतं तसं करा. येतं बोलून तरी आमच्या पैऱ्यावाल्यांची मी माफी मागतो, त्यांनी आमच्या शब्दावरती आम्हाला बैल दिला आणि त्यांचं खूप मी ऋणी आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून तुमचा हात जोडून मी माफी मागतो. कारण की येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही सांगाल त्या टायमाला मी तुमच्याबरोबर बैल पळवायला तयार आहे. पण आता सुद्धा माझ्या फॅमिलीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जरा 17 तारखेला पळणार नाही आणि माझा महादेवाचा नंदीही पळणार नाही. पुढच्या मैदानामध्ये तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा 100% आपली बैल एकत्र पळणार. दादा हे म्हणजे कसं जर नियोजन झालं, म्हणजे विठ्ठल नानाच्या दावणीला तुमचा भुंगा जाईल आणि त्यांच्या नियोजनामध्ये शर्यत होईल 21ला, आपलं सॉरी 27 डिसेंबरला. बघा, विठ्ठल नाना हे असंख्य बैलप्रेमींचे चाहते ड्रायव्हर आहेत, माझेही चाहते. मी एक बैलप्रेमी, मी कुठला म्हणजे असं मोठा स्वतःला समजत नाही किंवा असं श्रीमंत असा कुठली गोष्ट नाही आहे. मी एक बैलगाडा मालक आहे आणि मी विठ्ठल नानांवरती जेवढं माझ्या बैलांवरती प्रेम करतो तसं विठ्ठल नानांना मी बघत आलो आहे. माझी पण अशी इच्छा होती का माझ्या दावणीला कधीतरी एक बैल लागावा आणि तो विठ्ठल नानांच्या इकडे त्यांच्या नियोजनामध्ये पळावा. आणि देवाने आमची प्रार्थना कबूल केली आणि आज तेच योग आला. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या मध्ये नियोजनामध्ये पळणार याच्यापेक्षा मोठं भाग्य काय आमच्यासाठी. दादा तुम्ही इतक्या शांत स्वभावाचे आणि व्यवस्थित बोलणारे, तर तुम्ही जेव्हा शर्यती होतात मोठ्या असो किंवा छोट्या असो, तुम्ही काय एक मेसेज द्याल? काय नाही बघा, आज प्रत्येकाचा काळ वेळ असतो. आज मी जिंकतोय, परत मला उद्या हारायचंच आहे. म्हणून मी जिंकतोय म्हणून समोरच्याला हिणावून नाही दाखवलं पाहिजे. कारण की ज्या वेळेला तो जितेल त्या टायमाला मला हार पण सहन झाली पाहिजे. म्हणून मी एकच संदेश देईल, बघा हारजीत ही बैलगाड्या क्षेत्रात आहे. माझा भुंगा असो किंवा माझा तेजा असो, आज असंख्य प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी पळतोय आणि गुलाल प्राप्त करतो. म्हणजे ते आयुष्यभर जितणार असं नाही, ते कधी ना कधी तरी हारणार पण आहेत. पण आपण मालक म्हणून संयम पाळला पाहिजे आणि संयमी राहिलो पाहिजे आणि कोणाला हिणावून नाही दाखवलं पाहिजे. आणि आपल्या बरोबरची जी मंडळी आहे त्यांना पण सांगितलं पाहिजे, बाबा कोणावरती हसू नका, उद्या आपल्याला पण कोणतरी हरवणार नाही, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही झाला पाहिजे. एवढंच सांगेल, संयमी राहा, मैत्रीपूर्ण लढत करा. ज्यांनी आपल्याला हरवलं त्यांच्याशी प्रेमाने शर्ती करा आणि ज्यांना आपण हरवलंय त्यांच्याशी मैत्रीपूर्ण शर्यत करा. एवढंच संदेश देईल. फक्त मला आता जाता जाता मी लास्ट प्रश्न करतो, तुमचा वेळ घेत नाही, की पैरा तर कोणी सांगणार नाही, गुपितच ठेवतो. पण पुसेगावला जो पैरा आहे तो याआधी पैरा झाला होता का? याआधी गाडी पळाली होती, पण आता बघू कसं काय. आता 2 दिवसानंतर मैदान पण आहे, मैदान होऊ द्या त्याच्यानंतर सर्व. पण एवढंच सांगेल, ह्या महादेवाचा आमच्यावरती आशीर्वाद आहे आणि नानांच्या नियोजनामध्ये माझा भुंगा फक्त सगळ्यांच्या आणि महादेवकडे एवढी प्रार्थना करतो, फक्त गुलालाच ठेव. आखी नंबर वगैरे माझा असं कुठलाच विषय नाही, फक्त माझ्या भुंगाला त्या सेवागिरी महाराजाचा गुलाल माझ्या भुंगाला लागू दे एवढीच विनंती. नक्कीच आमच्या पण युट्यूबर्स लोकांचे, बैलगाडा प्रेमींचे तुमचे आशीर्वाद नक्कीच असेल की गुलालात राहील. आणि
मित्रांनो, मी दादांना जो प्रश्न विचारला ना की नक्की पराभव होता तो कोणता आहे, तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, एक हिंट द्या की कोणता कोणता बैल असेल, आणि मग तेव्हा जेव्हा शर्यत होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन की तुमचा जे उत्तर होतं ते बरोबर होतं. दादा, आता फायर मैदानात आलाय, फायरबद्दल बोला ना. फायर हा थोडा असं मस्ती करणारा बैल आहे, कारण की आपल्या इकडची बरीचशी सवय नाही त्याला. त्या दिवशी पण गाडी त्याची जमली, पण 2-3 छकडे ती गाडी पुढे सुटून गेली. फायरचा जो कासरा होता तो मागे हातातच राहिला. ह्या सगळ्या गोष्टी त्याचा अंदाज आपल्या ह्या जे आयोजक करतात, आपली सोडणारे सुट्टी मेकर आहेत जे आमचे, त्यांना अजून त्याचा अंदाज आला नाही. त्याच्यामुळे 2-3 छकडे लेट सुटली, फायरचा पराभव झाला. पण त्या पराभवाला आम्ही कुठं थकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये फायरला नियोजन आम्ही व्यवस्थित करणार ना, सुट्टी मेकर पण आमचे सज्ज होणार, आणि ज्यांच्याशी गाडी झाली तर त्यांनी आम्हाला चान्स दिला तर 100% आम्ही त्यांच्याशी गाडी करून विजय प्राप्त करणार. नक्की. फायरसाठी शुभेच्छा, आणि आज तेजा बैलाने गुलालाचा विजय प्राप्त केला त्याच्याबद्दल धन्यवाद, आणि येणाऱ्या पुसेगावसाठी आपल्या भोंगाला चाहत्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.